नमस्कार मंडळी, मस्त दिवसाची गोड सुरुवात झालेलीच होती. इथे ना लगेच कपडे वगैरे धुवून टाकले आणि माझं ना म्हणजे आवरून झालं होतं. म्हणजे अंघोळ वगैरे करून झाली होती. अजून केस वगैरे विंचरायचे आहे. आम्हाला गावाकडे जायचंय म्हणून जेवण वगैरे काही बनवायचं नव्हतं. फक्त कपडे धुवायचे होते. ते कपडे वगैरे धुवून झाले आणि त्याच्यानंतर आहे ना राजूचं सुद्धा आवरून झालं होतं. त्याची जे काय आहेत ना खेळणे वगैरे ते आतमध्ये ठेवून दिले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता निघायला पाहिजे. सगळ्यांचं आवरलेलं होतं. चार्जर, मोबाईल वगैरे हे सगळं काही आपल्याला सोबत लागतंच. हे सगळं काही घ्यावंच लागते. बाकीचं काही घ्यायचं नव्हतं. संध्याकाळचं रिटर्न यायचं होतं आम्हाला म्हणून. नाहीतर आम्ही कपडे वगैरे नेणार होतो. ह्या वेळेस आम्हाला थांबायचं होतं. दोघं मायलेकाची इच्छा होती की गावाकडे जाऊन राहूया. पण राजूचं स्कूल असतं आणि ते बोलले की स्कूल आहे म्हणून, नाहीतर तुम्ही गेले असते. मी पण राहिलो असतो एकटा. पण राजूचं स्कूल असतं त्याच्यासाठी तर तुला इथंच थांबावं लागेल म्हणून मी रिटर्न येणार होते. तरी ते लगेच आम्ही निघालेलो. मी जाणार होतो जावळ्याच्या कार्यक्रमासाठी. तरी पण मी इथे एकदम सिंपल तयार झाले होते. मला जास्त काही मेकअप वगैरे करायचं नव्हतं. मला माहिती होतं आपण उन्हात जाणार आहे आणि इतक्या उन्हात आहे ना इतकी मरणाची दैन होते आणि गाडीवर बसायचं होतं म्हणून एकदम सिंपल मी साडी घातली होती आणि खूप मरणाचं ऊन कडक झालं होतं. म्हणजे 10 वाजताच खूप ऊन लागायला लागले. तर असो इथे ना रस्त्यामध्ये थांबलो होतो. म्हटलं चला नाश्ता करून घेतोया. जेवणाचं पुढं बघूया जे होईल ते गावाकडे गेल्यावर. तर मस्त सगळ्यांचं इथं नाश्ता पण झाला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं पण निघालो. घरी आले आणि घरी आल्यावर लगेच इथं फ्रेश पण झालो. कार्यक्रमाला जायचं होतं म्हणजे जवळच आमच्या भावकीत होता. तिथे आम्ही गेलो पण सगळ्या क्लिप मी घेऊ शकत नाही. सगळ्याला मी दाखवू शकत नाही. गावाकडे गेल्यावर आहे ना खूप माझं म्हणजे वेगळी रुटीन होऊन जाते. पण असं जे काही मी दिसते ना तुम्हाला ब्लॉगमध्ये तेवढंच मी तुम्हाला दाखवत असते. तर इथे नाही हे माझे मोठ्या नणंदबाई आहेत. सगळे जेवढे पाहुणे होते ना ते सगळे निघून गेले आणि आम्ही दोघीच राहिलो होतो. आता ते पण जाणार होते आणि त्याच्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं. पण राजवीरचं म्हणणं होतं की आजच्या दिवस थांबा मम्मी म्हणून आम्ही आजच्या दिवस थांबणार होतो तिथेच. तर भाजीपाला काही घ्यायचं होतं शेतातून ते घेतलं आणि इथे ना ह्या दीदीला एक छोटासा फोटो काढायचा होता आणि ती बघा किती गोड दिसते आणि मस्त बसली होती. आणि कार्यक्रमामधून तर मी जेवून आले होते तरी पण मला भूक लागली होती म्हणून इथे चिवडा खाल्ला आणि त्याच्यानंतर मेडिसिन घ्यायची होती. तर चला आता ब्लॉग शेअर मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.